श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरितमानस या ग्रंथातील जो सप्तम सोपान उत्तरकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जन हो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 1226. आपण गेल्या चिंतन प्रवाहामध्ये भुशुंडींनी जो आपल्या अनुभवानुसार आपल्या हृदयातला राम जाणला आणि त्याचं प्रत्यक्ष दर्शन देखील त्याच्याच कृपेने घेतलं, त्या भगवंताच्या असीम वैभवाचं ते आपल्याला वर्णन करून सांगत होते. गेल्या दोह्यामध्ये आपण 2 प्रमुख सूत्र बघितली की निजमती सरिस नाथमय गाई, प्रभू प्रताप महिमा खगराई. हा सगळा स्वतःच्या अनुभूतीला आलेला असा भक्तीचा प्रांत भुशुंडीजी गात आहेत. त्याचं महात्म्य आपण सर्वप्रथम या दोह्याच्या सुरुवातीला ऐकलं आणि तत्पश्चात भुशुंडींना नेमकी अनुभूती आली ती कुठली, जो कथाभाग आपण आधी बघितलेला आहे की भुशुंडींच्या मागे प्रभू रामचंद्रांचा हात केवळ 2 बोट अंतरावरती राहिला आणि जेव्हा प्रभू रामचंद्रांच्या स्मित हास्याबरोबर भुशुंडींनी भगवंताच्या मुखात प्रवेश केला, तेव्हा अनंत कोटी ब्रह्मांड त्यांना या देहामध्ये दिसली, जी फिरून फिरून त्याचा पार लागू शकला नाही आणि शेवटी शरणागत होऊन भुशुंडीजी त्याच्या चरणांवरती कोसळले. इथं आपण अपार आणि जो अनंत या 2 शब्दांमधला फरक आहे तो बघण्याचा प्रयत्न केला. भगवंताची ही सृष्टी, भगवंताचं हे ब्रह्मांड अथांग आहे, अनंत आहे, अपार आहे. त्याचंच हे अंतर्बाह्य दर्शन भुशुंडींच्या चरित्रातून आपल्याला होत आहे. अशा भुशुंडीजींनी रामाच्या असलेल्या या ऐश्वर्याला अनंत पद्धतीने अनेक उदाहरणातून आळवलं. त्याचा महिमा, नाम, रूप, गुणांची कथा ही सर्वच काही अपार आणि अनंत आहे. अगदी भुशुंडीजींनी गरुडाला देखील म्हटलं की तुमच्यापासून ते जे लहान जीव आहेत, एखाद्या मच्छरापर्यंतचा, ते सगळे जण ज्या आकाशामध्ये उड्डाण करतात, परंतु त्यापैकी जसं कोणीच आकाशाचा अंत पाहू शकत नाही, त्याचप्रमाणे प्रभू रामचंद्रांचा देखील अंत, प्रभू रामचंद्रांचा देखील पार लागणं हे आपल्याला शक्य नाही. त्याच दर्शनामधले आणखीन काही अमोलिक असे सूत्र गोस्वामीजी आपल्याला सांगू लागतात. प्रभु अगाध सतकोटी पताला, समन कोटी सत सरीस कराला, तीर्थ मित कोटी समपावन, नाम अखिल अघ पूगन सावन, हिमगिरी कोटी चल रघुबीरा, सिंधु कोटी सत समगंभीरा, कामधेनु सत कोटी समाना, सकल कामदायक भगवाना, सारद कोटी अमित चतुराई, विधि सत कोटी सृष्टि निपुनाई, विष्णु कोटी सम पालन करता, रुद्र कोटी सत समसंहरता, धनद कोटी सत समधनवाना, माया कोटी प्रपंच निधाना, भार धरन सत कोटी अहिसा, निरवधि निरूपम प्रभु जगदीसा, निरूपमन उपमा आन राम, समान राम निगम कहे
जिमि कोटि सत खद्योत समरबी कहत अति लघुताल है। एहि भांति निज निज मति बिलास मुनीस हरि बखानहि। प्रभु भाव गाहक अति कृपाल सप्रेम सुनि सुख मानहि। राम अमित गुण सागर थाह कि पावई कोई। संतन सन जस किछु सुनेऊ तुम ही सुनायऊं सोई। भाव बस्य भगवान सुख निधान करुणा भवन। तजि ममता मदमान भजिय सदा सीतारवन। सियावर रामचंद्र प्रिय हो। सज्जनहो, आपण आपल्या सद्गुरूचा जयघोष करत असताना एक नेहमीच त्यांच्या समोर विलक्षण उपाधी लावत असतो, अनंत कोटी ब्रह्मांड नायक. मग आपापल्या सद्गुरूच्या प्रथेप्रमाणे त्याच्यामध्ये आणखीनही काही शब्द जोडले जातात, परंतु मुख्य शब्द आहे अनंत कोटी ब्रह्मांड नायक. आम्ही हा शब्द तर वारंवार उच्चारतो, परंतु जिथं आम्ही राहतो त्या शहराची देखील आम्हाला पूर्ण माहिती नसते, होय की नाही? बऱ्याचदा आता पुण्याचा देखील विस्तार एवढा झालाय की कुठल्या भागात गेले की असं वाटतं की पुणे आहे का दुसरं कुठे ठिकाणी आपण आलेलो आहोत. त्यामुळे जर आपल्याच गावात राहत असताना इतकं आयुष्य घालवूनही आपल्याला त्या गावाचा पूर्ण अंदाज लागू शकत नाही, तर मग आपल्या राज्याचा कधी, त्यातून आपल्या देशाचा कधी, त्यातून आपल्या खंडाचा कधी, त्यातून समस्त या पृथ्वीचा कधी, आणि त्याच्याही पलीकडे अनंत पसरलेल्या या आपल्या सूर्यमालेचा कधी. आणि ही सूर्यमाला देखील जिथं समुद्राच्या मध्ये एखादी खसखस असावी एवढंच जिथं स्थान आहे, अशा अनंत कोटी ब्रह्मांडाचा आम्हाला कसा बरं अंदाज येणार? विचार करा. आपल्या बुद्धीची झेप फार छोटी आहे सज्जनो. मनुष्य अहंकाराने असा समजतो की समस्त विश्वाला मी जिंकून घेतलेलं आहे. कसला देव, कसलं काय, मी सर्वस्व आहे. परंतु मनुष्याचं खरोखर हे स्थान या ब्रह्मांडामध्ये कसं शोधायचं, कसं मोजायचं? हे तर तोच सांगू शकतो ज्याने या अनंत कोटी असलेल्या ब्रह्मांडाला जाणलंय, होय की नाही? संतांना जाणायचं असेल तर संत होऊनच जाणता येतं. त्याशिवाय आम्हाला त्यांची अंतरंगाची अवस्था कशी कळणार? त्याप्रमाणे सज्जनो, या अनंत कोटी ब्रह्मांड नायक या शब्दाचा खरा अर्थ जेव्हा आम्ही अनंत कोटी ब्रह्मांड नायक होऊ त्याच वेळेला आम्हाला कळू शकेल. भुषुंडीजी अनंत कोटी ब्रह्मांड नायक आहेत, यात काही शंकाच नाही. तुम्हा आम्हा प्रत्येकाचे सद्गुरू हे अनंत कोटी ब्रह्मांड नायक आहेत, ज्यांनी या ब्रह्मांडाच्या कणाकणाला आपल्या अनुभूतीने जाणलं, आणि ज्यांनी ज्यांनी या ब्रह्मांडाच्या व्यापकतेला जाणलं त्यांनी त्यांनी रामाच्या व्यापकतेला जाणलं. आपल्याला असं वाटत असेल की गुरूंच्याकडे कुठलं विमान होतं की बाबा ज्यांनी या सगळ्या ब्रह्मांडाची त्यांनी या जन्मामध्ये सैर करून घेतली. सज्जनो, रामाची व्याख्या अशी आहे की ज्या एकाला जाणलं असता आणखीन काही जाणायचं उरत नाही तो राम आहे. त्यामुळे तो योगीराज आहे, त्यामुळे तो योगेश्वर आहे, त्यामुळे त्याला आपण जितके जितके समरस होत जाऊ तितके तितके व्यापक होत जाऊ. व्यापकता ही तीर्थाटनामधून येत नाही, व्यापकता ही केवळ सैर सपाटा केल्याने येत नाही. व्यापकता हा मनाचा गुणधर्म आहे. ज्याचं मन सूक्ष्म होत जातं
त्याची वृत्ती व्यापक होत जाते. म्हणून सद्गुरू आपल्याला साधन देतो मन सूक्ष्म होण्याचं. ते मन ज्याचं या भगवंताच्या चरणांजवळ नित्य राहतं, नित्य वास करतं, त्याला या अनंत कोटी ब्रह्मांडामध्ये आपली वृत्ती व्यापक करून तिला कवेमध्ये घेता येतं. आणि शेवटी वृत्ती काय आहे? संवेदना आहे. आपल्या घरामध्ये आपलं मूलबाळ जर आजारी असेल तर आपल्यापासून जरी ते काही अंतरावर असलं तरी आपली वृत्ती मात्र त्याला आपल्या मनामध्ये घेऊन येते. आणि मग आपल्याला नेमकं त्याला काय होत आहे याची बऱ्याचदा सत्य अशी प्रचिती यायला सुरुवात होते. श्री महाराज म्हणायचे ना की कोणी मनुष्य जर दुश्चित्त असेल तर माझं हृदय कळवळू लागतं. का बरं? कारण श्री महाराजांना त्यांचा जीव हा नेहमी समाधानात हवाय, आनंदात हवाय. आणि तो जेव्हा असा दुश्चित्त होऊन राहतो तेव्हा त्याची संवेदना श्री महाराजांच्या हृदयाला जाणवते. हे आहे वृत्तीचं व्यापकपण. आणि संतांची वृत्ती ही अशी अफाट वाढत 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 जाऊन या अनंत कोटी ब्रह्मांडांना गवसणी घालते. तेव्हा ते अनंत कोटी ब्रह्मांड नायक होतात सज्जनो. आणि मग जे त्यांना या भगवंताचं ऐश्वर्य या अनंत कोटी ब्रह्मांडांमध्ये पसरलेलं दिसतं ते केवळ करुणेच्या साठी म्हणून आपल्यासाठी शब्दबद्ध करतात. कारण त्या ऐश्वर्याला अंतच नाहीये. त्या व्यापकतेला देखील शब्दामध्ये आणणं म्हणजे वृत्तीला पुन्हा संकुचित करण्यासारखं आहे. परंतु तरी देखील हे संत धारिष्ट करतात. कशासाठी? कारण त्या रामावरती तुमचा विश्वास बसावा. तो राम कोण आहे तुम्हाला मनापासून कळावं, त्याचं प्रेम तुम्हाला लागावं, त्याचं दिव्यत्व तुम्ही मानावं. कारण आपण बघितलं की भक्तीसाठी प्रभुता आपल्या हृदयामध्ये प्रस्थापित होणं फार गरजेचं आहे. जसं एखाद्या सरकारी अधिकाऱ्याकडे आपलं काम असेल आणि जर कोणी सांगितलं की हे तुमचं काम फक्त या साहेबांच्या सहीने होईल, आपण त्या साहेबाच्या केबिनच्या बाहेर कसे ताटकळत उभे राहतो, तासन तास कदाचित त्याची वाट पाहत थांबूत. आणि ते जर अचानक केबिनमधून बाहेर आले की लगेच झट दिशेने आपण उठून उभे राहूत, त्यांना नमस्कार करूत. हे सगळं आपण का करतो? कारण त्या अधिकाऱ्याचं प्रभुत्व आम्हाला कळालेलं आहे. सज्जनो, जर आम्ही लौकिकामध्ये या छोट्या छोट्या गोष्टी मान्य करतो तर मग आम्हाला हे का कळत नाही की या अनंत कोटी ब्रह्मांडाचा जो नायक आहे तो माझा राम आहे. त्याच्यासाठी या माझ्या आयुष्यामधलं कुठलंही कार्य हे फार किरकोळ आहे, फारच किरकोळ. आम्हाला ती प्रभुता कळत नाही आणि त्या प्रभुतेच्या अभावी आमच्या हृदयात प्रेम निर्माण होत नाही, त्यातून भक्ती निर्माण होत नाही. मग निदान आपण ती प्रभुता ज्यांनी जाणलेली आहे त्यांच्या शब्दावर तरी पूर्ण विश्वास ठेवू शकतो, होय की नाही? जरी त्यांनी या अतिव्यापक स्वरूपाला शब्दामध्ये आणून थोडंसं संकुचितच केलंय तरी देखील त्या संकुचितपणाचा देखील जेव्हा आपण विचार करतो तेव्हा लक्षात येते की अरे बापरे, रामराया केवढा विलक्षण मोठा आहे. मग मी का मानत नाही त्याला? का मी त्याचं नाम घेत नाही? त्या साहेबाच्या केबिनच्या बाहेर वारंवार त्यांचं नाम घेऊत, कुठूनही त्यांची ओळख काढण्याचा प्रयत्न करूत, कसंही करून आपलं काम करून घेण्यासाठी धडपडूत. इथं या अनंत कोटी विश्वाचा हा नायक, मग त्याचं नाम मी का घेत नाही? कुठल्या संताच्या कडून त्याच्याकडे आपली प्रार्थना का पोहोचवत नाही की रामा, मी तुझा एक भक्त आहे रे, त्याच्या प्राप्तीसाठी म्हणून आम्ही का धडपड करत नाही? याचं कारण सज्जनो, आम्हाला त्याचा अजूनही प्रभुता कळालेली नाहीये. कसा आहे रामराया? गोस्वामीजी सांगतात, त्यांच्या शब्दात ऐका, समजून घ्या. प्रभू अगाध सतकोटी पताला, 100 कोटी म्हणजेच अब्जावधी जरी पाताळ एकत्र आली तरी देखील प्रभू हे त्याच्याही पेक्षा अथांग आहेत. आता बघा, आपण या पाताळांच्या खाली जाताना देखील वेगवेगळी लोक आहेत. पाताळ हे सगळ्यात शेवटचं आहे, त्याच्यावरती मला वाटतं रसाताल आहे, तलाताल आहे, असे बरीच एक एक टप्पे आहेत आणि मग त्याच्यानंतर पाताळ लागतं. आता या पाताळापर्यंत कोण कधी जाणार माहित नाही. ज्याच्या मस्तकावरती एकदा चरण ठेवलं तर त्या बलीला त्या पाताळाचं राज्य ज्या भगवंताने देऊन टाकलं.
अशा या पाताळांची जर एकत्रित बेरीज करून अब्जावधी पाताळ एकत्र आणली तरी त्यांच्यापेक्षा प्रभू अथांग आहेत. अशा या पाताळांच्या प्रमाणेच जसं त्यांचं हे स्वरूप आपल्याला अत्यंत मनोहरी वाटतं, सुंदर वाटतं, मोहक वाटतं, त्याचप्रमाणे प्रभू रामचंद्रांचं जे भयानक स्वरूप आहे, जे काळालाही जिंकणारं स्वरूप आहे, महाकाळ विक्राळ तोही थरारे, समर्थ म्हणतात. अशा या महाकाळाचं विक्राळ रूप जेव्हा प्रभू रामचंद्र धारण करतात तेव्हा त्याची भयानकता ही अब्जावधी यमांना एकत्र केल्यानंतर जी भीती निर्माण होईल त्याही पेक्षा प्रचंड मोठी भीती प्रभू रामचंद्रांच्या संतापामध्ये आहे. प्रभू रामचंद्र कधी संतापतात? इंद्राला बृहस्पतींनी सांगितलेलं आहे की प्रभू रामचंद्रांचा तू स्वभाव नीट समजून घे, तू त्यांची कितीही खोडी काढ, त्यांच्या विरुद्ध कितीही पद्धतीचे तू कुंभाट रच, प्रभू रामचंद्र चिडत नाहीत, परंतु एकदा त्याच्या भक्ताच्या विरुद्ध असा वेड्यासारखा वागून दाखव, तुला प्रभू रामचंद्रांचा रोष काय असेल तो कळेल. किती सुंदर चोपाय आहेत त्या. विचार करा, जेव्हा प्रभू रामचंद्रांच्या भक्ताचा असा अपमान होतो तेव्हा प्रभू रामचंद्रांचा संताप हा कसा होत असेल. आपण म्हणालो आम्हाला तर आयुष्यात बऱ्याचदा अपमानाला सहन करावं लागतं, मग प्रभू रामचंद्र का नाही संतापत अशा लोकांविरुद्ध? खरंय की नाही? सज्जनो, आपण प्रल्हादासारखे जेव्हा अपमान गिळायला शिकतो ना तेव्हाच प्रभू रामचंद्र आपल्या मागे उभे राहतात. आम्हाला तर आमच्या संतापाचा आधार वाटतो, आपल्या बुद्धीचा आधार वाटतो लोकांना नामोहरम करण्यामध्ये, तोपर्यंत प्रभू रामचंद्र देखील शांत असतात. नरसिंहाचं रूप देखील धारण करणारे प्रभू रामचंद्रच आहेत ना. त्याची ती आकार विक्राळ अवस्था, त्याचा तो संताप कोण सहन करू शकेल? त्यामुळे प्रभू रामचंद्रांचा संताप, त्यांची भीती ही अब्जावधी यमराजांच्या समान आहे. आणि जर तुम्ही प्रभू रामचंद्रांना शरण गेला, जरी तुम्ही अनंत कोटी पाप केलेली असली तरी ती अनंत कोटी पाप मुळातच तुमचं स्थान हे अत्यल्प, त्यामुळे तुमच्या पापांचं असं ते किती मर्यादा असणार. परंतु अशी अनंत पाप करून जरी तुम्ही प्रभू रामचंद्रांना शरण गेला तर भगवंत त्याच्या या कृपा कटाक्षाने तुम्हाला परमपवित्र करून टाकतो, कारण तो अनंत कोटी तीर्थांच्या समान पवित्र आहे. अनंत कोटी. भगवंताचा आपण नित्य तीर्थ का घेतो? कारण या देहाच्या आधाराने दररोज काही ना काहीतरी दोष आम्ही निर्माण करत असतो. भगवंताला प्रार्थना असते की भगवंता, आम्ही तुझे बालक आहोत, आमच्याकडून वारंवार चुका होत आहेत, परंतु हरये नमः, हरये नमः, मी तुला शरण आलोय. असा हा पवित्र करणारा प्रभू रामचंद्रांच्या या व्यक्तित्वाचा भाग. त्यामुळे प्रभू रामचंद्र हे अनंत कोटी तीर्थांसमान पवित्र आहेत, तर त्यांचं नाम हे संपूर्ण पाप समूहांचा नाश करणारे आहेत. अनंत कोटी पापांचे डोंगर जळी असले तरी भगवंताचं नाम हे त्याला जाळून टाकण्यासाठी अग्नी ठरतं. आपण हरिपाठामध्ये वाचतोच, तृण अग्नी मेळे समरस झाले, तैसे नामी केले जपता हरी. असं हे भगवंताचं नाम तुमच्या अनंत पापांना जाळून भस्मसात करून टाकतं. आपण म्हणाल की अहो मग भगवंताचं नाम घेतलं आणि पाप केली तर काही हरकत नाही, कारण की ते मग प्रत्येक नामाबरोबर जळूनच जाणार आहेत ना. सज्जनो, या प्रत्येक गोष्टीमध्ये शरणागती हा भाग फार महत्वाचा आहे. तुम्ही कुठलीही गोष्ट अशी चुकीच्या पद्धतीने समजून घेऊ नका. श्री महाराज म्हणायचे की रामाच्या पायाला हात लावून सांगा की मी हे पाप परत करणार नाही. तुमच्या आत्तापर्यंत झालेल्या पापांची जबाबदारी माझी. रामाकडे देखील महाराज सोपवायचे नाहीत, ते मी घेतो म्हणायचे. काय या संतांची करुणा आहे बघा.
त्यामुळं नाम घेऊन वारंवार पाप करण्याची वृत्ती असेल सज्जनो, आपण या भगवंताच्याशी काहीतरी जसा व्यवहारामध्ये चतुराई करतो तसा खेळ करतोय. आम्ही जीव आहोत, चुका झाल्या देवा, आम्ही निश्चितपणे तुला आवडेल तसंच वागू. आमच्या या सर्व पापांना तू आम्हाला मुक्त कर. आणि पापातून मुक्ती झाल्याची खूण काय, हा देखील एक प्रश्नच आहे. सज्जनो, जेव्हा भगवंताचं नाम अविरतपणे आम्हाला घ्यावंसं वाटतं ना, समजावं आपली पाप जळू लागलेली आहेत. कारण पाप ही एकच अशी गोष्ट आहे जी भगवंताचं नाम आपल्या मुखामध्ये येऊ देत नाहीत. गोस्वामीजी म्हणतात, हिमगिरी कोटी अचल रघुबीरा, सिंधु कोटी सत सम गंभीरा. प्रभू रामचंद्र हे अब्जावधी हिमालयाच्या समान अचल आहे, स्थिर आहेत आणि अब्जावधी समुद्रासमान खोल आहेत. हिमालय तरी आपण जाणता की सध्या वाढणाऱ्या या पाण्याच्या पातळीमुळं काही वर्षांमध्ये काही मिलीमीटर का सेंटीमीटर हा हालतोय, वाढतोय, दबला जातोय. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे भूकंप उत्तर भारतामध्ये जाणवत असतात. हे भौगोलिक शास्त्र आपण ऐकलेले. म्हणजे एवढा प्रचंड मोठा हिमालय ज्याची व्याप्ती खरोखर अजूनही कुणाला आलेली नाही. अनंत लोक त्याच्या आकर्षणामध्ये खेचले जातात, परंतु अजूनही हिमालय किती मोठा आहे, व्यापक आहे, त्याच्यामध्ये किती गुह्यता आहे याची कल्पना सामान्य जीवाला येऊ शकत नाही. प्रभू रामचंद्र हे अशा अब्जावधी हिमालयांच्या प्रमाणे अचल आहेत. त्यांना हे कुठलंही ग्लोबल वॉर्मिंग मागं हटत नाही किंवा त्यांना ते अस्थिर करत नाही बरं का. कारण प्रभू रामचंद्रांची शांतता ही अब्जावधी समुद्रांप्रमाणे खोल आहे. अब्जावधी. बघा, लहानपणी आपल्याला कंसामधून काही गोष्टी बाहेर काढायला शिकवायचे की ज्या सामायिक आहेत त्या कंसाच्या बाहेर यायच्या. या समस्त दोह्यामध्ये अब्जावधी हा शब्द गोस्वामीजींनी कॉमन ठेवलेला आहे. तो जर बाहेर काढला तर अब्जावधी समुद्र, अब्जावधी हिमालय, अब्जावधी पाताळ, अब्जावधी यम, हे सगळं आपल्याला त्यामध्ये दिसू लागतं. प्रभू रामचंद्रांची खोली, त्यांची अथांगता ही अब्जावधी समुद्रांप्रमाणे खोल आहे. त्या खोलीला कोणीच कधीच पार करू शकत नाही. आणि भरतजी आणि प्रभू रामचंद्रांचा जेव्हा आपण संवाद अयोध्या कांडातला ऐकतो की माझं मन केवळ जाणतं भरताची संवेदना काय, भरताचं प्रेम काय, परंतु असं माझं मन देखील ते व्यक्त करू शकत नाही. म्हणजे भगवंताच्या हृदयाच्या खोली इतकं. परंतु आता बघा इथं गंमत कशी आहे की अब्जावधी समुद्रांच्या खोली इतकं प्रभू रामचंद्रांचं हृदय गुह्य आहे, परंतु त्या खोलीमध्ये भरलेलं पाणी हे संतरूपी भरताच्या प्रेमाश्रूंचं आहे. बघा, ती खोली या संत हृदयानेच भरते आणि ती शीतलता प्रभू रामचंद्र, त्याची गुह्यता आपल्या हृदयामध्ये अनुभवत असतात. त्यामुळं रामनाम तुम्हाला शीतल करतं. तुम्ही रामनाम कितीही घेतलं तरी तुम्हाला त्याचा अंत लागू शकत नाही, पार लागू शकत नाही. असे हे अब्जावधी समुद्रा समान असलेलं प्रभू रामचंद्रांच्या हृदयाची खोली. गोस्वामीजी म्हणतात, कामधेनु सतकोटी समाना, सकल कामदायक भगवाना. प्रभू रामचंद्र हे अब्जावधी कामधेनूंच्या प्रमाणे कामनांची पूर्तता करणारे आहेत. रामाचं नाम घेऊन तर बघा आणि आपलं मागणं बंद करून बघा. ही कामधेनू कशा पद्धतीने तुमच्यावरती अनंत कृपा आशीर्वाद तुम्हाला देत राहील याची तुम्हाला कल्पना येईल. बघा, कामधेनू देखील केव्हा आपल्यावरती प्रसन्न होते, जेव्हा तुम्ही तिची सेवा करता. सज्जनो बघा, कल्पवृक्ष, कामधेनू, चिंतामणी या सगळ्या गोष्टी आपल्याला समसमान वाटतात, परंतु त्यामध्ये कामधेनूमध्ये एक वेगळेपण असे की कल्पवृक्षाखाली बसा आणि इच्छा करा, चिंतामणीला हातामध्ये घ्या आणि इच्छा व्यक्त करा, परंतु कामधेनूला मात्र तुम्ही सेवा करून प्रसन्न करून घ्यायचं असतं. म्हणून गोस्वामीजींनी किती सुंदर शब्द वापरला. ते कल्पवृक्ष तर आधी म्हणून बसलेले आहेतच, परंतु इथं अब्जावधी कामधेनूंप्रमाणे सर्व कामनांची पूर्ती करणारा आहे. याचा अर्थ काय सज्जनो, तुम्ही रामाची सेवा करा.
बघा, आता उद्या सकाळी हनुमान जन्म आहे. ज्या हनुमंताचं नाव अजरामर झालं ते कशामुळं झालं? भगवंताच्या त्याने केलेल्या सेवेमुळं, त्याच्या दास्य भक्तीमुळं. जो भगवंताची सेवा मनापासून करतो, कामधेनूला मागावं का लागत नाही बरं का. आणि कल्पवृक्ष आणि चिंतामणी या ठिकाणी तरी आपली बुद्धी कार्य करत असते, परंतु कामधेनू ही सजीव आहे. कल्पवृक्ष एक वृक्ष आहे, त्याच्यामध्ये जाणीवा कमी आहेत. चिंतामणी तर एक दगड आहे, जड आहे, परंतु कामधेनू हे जिवंत प्राणी आहे, तिच्यामध्ये संवेदना आहेत. तुम्हाला काय पाहिजे काय नको हे कामधेनूला त्या जाणीवेमुळे कळतं. तुम्हाला मागायची गरजच नाही. रामाची भक्ती अशी आहे सज्जनो, तुम्ही आपलं मागणं बंद करा, तुम्ही जसे आहात तसे त्याला शरण जा आणि त्या रामरायाला, त्या कामधेनूला त्या सेवेतून कळतं की या माझ्या लेकराला काय पाहिजे. वा, गोस्वामीजींची अपार कृपा आहे सज्जनो की त्यांनी मला प्रत्येक शब्दामध्ये प्रवेश दिला. हो, नाहीतर हे कुठली पुस्तकं वाचून येणार माझ्या डोक्यामध्ये. एक एक गुह्य चौपाई आहे ही. त्यामुळे रामाची सेवा कधी वाया जात नाही, एक लक्षात घ्या. निष्काम भावनेने सेवा करा. कधी रामाला हे विचारू नका की मी तुझी एवढी सेवा केली रामा, तुला माझी कधी दया नाही आली का रे. ते तुमचे भोग होते. रामाने तुमच्या भक्तीच्या आधाराने त्या भोगांना सहन करण्याची तुम्हाला शक्ती दिली. याच्या पलीकडे विचार करू नका. रामाशी व्यवहार करू नका. आपल्या भक्तीची प्रतारणा करू नका सज्जनो. ती कामधेनू तुमचं आत्मकल्याणच करणार, एवढं लक्षात ठेवा. मला आज सकाळी एकांचा फोन आला, म्हणाले मी ते सगळं ऐकते, भक्ती करते, नामस्मरण करते, पण माझ्या प्रपंचामध्ये मला अजिबात सुख नाही हो. आता माझ्या वयाची 80वी येण्याची वेळ आली तरी देखील अजूनही प्रपंच, मुलांचं काही नीट होत नाहीये, काळजी वाटते. म्हटलं तुम्ही एक आई आहात, त्यामुळं स्वाभाविक आहे तुम्हाला आपल्या मुलाबाळांची आता या वयामध्ये काळजी वाटणं. परंतु मी तुम्हाला एक विनंती करतो की आता तुमच्या भक्तीचा आणि प्रपंचाचा संबंध लावत नका बसू. कारण की तो संबंध तुम्ही जितका लावाल तेवढी केलेली भक्ती तुमची संशयाने भरून जाईल. त्यामुळे घेतलेलं नाम रामा तुझ्या पायाशी ठेवलंय, तुला जसं योग्य वाटेल तसं कर. माझी काही अपेक्षा नाही, माझं काही मागणं नाही. जर गोष्टी बदलतच नाहीयेत तर कशाला आपण रामाला दोष द्यायचा. कालही कर्मही ईश्वरही मिथ्या दोष लगाई. कशासाठी? त्या रामाची सेवा ही अनंत कामधेनूंच्या प्रमाण आहे. ती तुमचं कल्याण कशामध्ये आहे ती समजते. गोस्वामीजी म्हणतात, सारद कोटी अमित चतुराई, बिदिसत कोटी सृष्टी निपुणाई. त्याच्यात अनंत कोटी सरस्वती समान चतुरता आहे. अनंत कोटी सरस्वतींच्या समान प्रभू रामचंद्र चतुर आहेत. आपण प्रभू रामचंद्रांच्या बरोबरच त्यांचं दुसरं रूप श्रीकृष्णाचं बघतो, ज्याच्यामध्ये सुदामा हे एवढं प्रपंचामधलं 18 विश्व, ज्याला दारिद्र्य म्हणता येईल अशा पद्धतीचं दुःख सहन करतोय. श्रीकृष्णाने त्याला आपल्या राजसिंहासनावरती बसवलं, त्याची पाद्यपूजा केली. मनामध्ये विचार करतोय की माझ्या या सख्याला, मित्राला कशा पद्धतीने मी श्रीमंत करू. हृदयामध्ये आपल्या निजशक्तीला, लक्ष्मीला पाचारण करतोय की अगं माझा हा सखा, माझा हा प्रियकर, माझा हा प्रियतम, आणि ह्याच्या बाबतीमध्ये मात्र हे असं दारिद्र्य, हे असं का बरं. तेव्हा लक्ष्मी माता हसून म्हणते की अहो आता काय करायचं, तुम्हीच आम्हाला सगळ्या प्रारब्धाचे नियम घालून दिलेत. याच्या हातामध्ये संपन्नता नाहीच आहे, ह्याच्या हातात दुःखच दुःख आहे, काय करू. असं आहे का? तुम्ही म्हणत असाल तर म्हणे त्याचं हे दुःख तुमच्याच नियमांच्या पलीकडे असल्यामुळं ते मी बदलू शकते, परंतु तुम्हीच प्रकृतीचे नियम घालून दिलेत, आम्ही काय करायचं. श्रीकृष्ण हसून फक्त म्हणाले काही हरकत नाही. आणि आपल्या मित्राला केशर कस्तुरीचं विलेपन करत असताना त्याच्या हातावरून आपला हात सहज फिरवतात आणि त्या विलेपनाबरोबर त्याच्या हाताच्या रेषा सगळ्या बदलून टाकतात आणि लक्ष्मीला म्हणतात, अगं
तुझी बघण्यात काही चूक तर नाही ना झाली, बघ बरं एकदा नीट हात. आणि लक्ष्मी माता अत्यंत प्रसन्नतेने आपल्या स्वामींकडे पाहू लागते की स्वामी, तुमच्या समोर आमची काय चतुराई असणार, तुम्ही सगळ्या त्याच्या हाताच्या रेषाच बदलून टाकल्या हो. त्यामुळं सारद कोटी अमित चतुराई. प्रभू रामचंद्र विलक्षण चतुर आहेत. आपल्या भक्ताचं हित साधण्यासाठी ते आपलं हे चातुर्य वापरतात. सज्जनो, या दोह्यातील पुढील टप्पा आपण उद्याच्या कथाप्रवाहामध्ये बघूया. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.